तर जवळपास 30शी 40शी मधले जे यंग पीपल आहेत, हं. ह्याच्यामध्ये हृदयरोग हा खूप झपाट्याने वाढला. बरोबर. याच्या मागचं रूट कारण मला तरी असं वाटतं त्यांची लाईफस्टाईल खूप हे आहे. कोविडमध्ये आपण जर विचार केला तर आपण घरात बसूनच ऑनलाईन काम करत होतो. नो एक्सरसाइज, तर बाहेर जायला परमिशन नव्हती. कोविड नंतर आपल्याकडे डायबिटीजचं प्रमाण वाढलंय, कारण की हळूहळू बसून बैठी लाईफस्टाईल. त्यावेळेस रुग्णाने फक्त खाण्याचंच काम केलेलं आहे, पचवण्याचं काम केलं नाही. सो आपल्याकडे आत्ताही खूप बैठी लाईफस्टाईल आहे. आज आपल्याकडे प्रत्येक शनिवार रविवार आपण शनिवारी हॉटेलिंग आपलं होत असतं. बर्गर, पिझ्झा, आपण फास्ट फूड म्हणू या सगळ्या गोष्टींना. तर फास्ट फूडचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण इथे हेल्दी लाईफस्टाईलला ॲडॉप्ट करत नाही. आजही खूप कमी प्रमाणात असे यंग मुलं आहेत की जे सकाळी उठून वॉक करत असतील, जिमला जात असतील. ओके, कारण एखादा छानसा मूव्ही रिलीज झाला की आपण त्या ॲक्टरला फॉलो करतो आणि छानसं एक महिनाभर